कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती याच नाशिकमधल्या तपोवन इथल्या वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा सध्या विरोध होतोय। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्येच 15,000 वृक्षरोपणाची घोषणा केली आहे आणि यासाठी खड्डे देखील नाशिक शहरामध्ये खोदायला सुरुवात झाली। मात्र 2 खड्ड्यामध्ये असणारे अंतर आणि खड्ड्यांची खोली कोणत्याही वृक्षारोपणासाठी संयुक्तिक नाहीये। महानगरपालिका खड्डे खोदण्याच्या नावाखाली बनवाबनवी करून केवळ खड्ड्यांची संख्या वाढवत असल्याचा ग्राउंड रिपोर्ट एबीपी माझानं 4 दिवसांपूर्वी केला होता। यानंतर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी महानगरपालिका उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावरती घेतलं। खड्डे खोदण्याचं काम तात्काळ थांबवण्याच्या सूचना देखील आता करण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय। या निर्णयाला नाशिककरांनी कडाडून विरोध केलाय। वेगवेगळ्या सामाजिक राजकीय संघटना कलाकार मंडळी देखील यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळेच वृक्षतोडीला पर्यायी व्यवस्था म्हणून साधुग्राम मधील काही वृक्षांचं पुनरोपण करणं, त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये 15,000हून अधिक वृक्षारोपण करण्याचा निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेला आहे। त्यासाठी नाशिक शहरातील पेलिकन पार्क, वसंत कानेटकर उद्यान, गंगापूर रोड अशी वेगवेगळी ठिकाणं देखील निवडण्यात आलेली आहे। 4 दिवसापूर्वी आपण याच ठिकाणी वृत्तांकन केलेलं होतं। कुंभमेळ्याच्या निमित्तानं ज्या ठिकाणी वृक्षारोपण केली जाणार आहे त्या ठिकाणांसाठी खड्डे खोदले जात असल्याचं आपण दाखवलेलं होतं आणि हे खड्डे खोदताना जे संकेत असतात ते कुठलेच पाळले गेलेले नसल्याचं देखील आपण प्रसारित केलेलं होतं, आपण उघडकीस आणलेलं होतं आणि आता तोच धागा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पकडलेला आहे। एवढ्या छोट्या जागेमध्ये 8 झाडं कशी बसणार हा प्रामुख्याने मुद्दा आहे। आपण बघतोय की हे जे खड्डे आहे ह्या खड्ड्यामध्ये केवळ 1 फुटाचं देखील अंतर नाहीये। हे आपण 4 दिवसापूर्वी निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि ज्यावेळेस कुंभमेळा मंत्री आंध्र प्रदेशमधून 5-5 फूट उंचीची झाडं आणणार आहेत तर ती झाडं ह्या भागामध्ये कशी बसणार आहेत आणि एक झाड वाढल्यानंतर दुसरं झाड त्या ठिकाणी टिकणार का, असे सर्व मुद्दे आपण उपस्थित केलेले होते आणि त्यामुळेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आताचं जे काम सुरू होतं ते काम थांबवायचे आदेश दिलेले आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।